व्हाईट बोर्ड. हाय स्टुडंट्स, विद्यार्थी मित्रांनो, आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज हा टॉपिक डिस्कस करत आहोत. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंतच्या या टॉपिकमध्ये जेवढे व्हिडिओ झाले त्याच्यामध्ये आपण काय काय डिस्कस केलेलं आहे, तर इंट्रोडक्शनमध्ये त्याचं डेफिनेशन, इम्पॉर्टन्स, नंतर क्लासिफिकेशन, पुढे नंतर आपण नॉमिनक्लेचर डिस्कस केलं हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं, आणि नंतर त्याच्यापुढे आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन डिस्कस केल्यात. नंतर त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीजबद्दल आपण डिस्कस केलेलं आहे. तर हे सगळं झाल्यानंतर आपण आता या टॉपिकच्या नेक्स्ट पॉईंटकडे येतो, आणि तो पॉईंट म्हणजे कोणता म्हटलं तर आपल्याला याच्यामधल्या आयसोमेरिझमबद्दल, की जे टेक्स्टबुकमधला हा 10th टॉपिक आहे, त्याच्यातला हे 5 नंबरचं आर्टिकल, की ज्याला काय म्हटलेलं आहे, ऑप्टिकल आयसोमेरिझम इन हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज. ऑप्टिकल आयसोमेरिझम इन हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आयसोमेरिझम कशाला म्हणायचं हे माहीत आहे. टू ऑर मोर कंपाऊंड हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट प्रॉपर्टीज आर नोन ॲज आयसोमर्स ऑफ इच अदर अँड दी फेनॉमिनॉन इज नोन ॲज आयसोमेरिझम. आणि त्याचे वेगवेगळे प्रकारसुद्धा आपण बघितलेले आहेत. 2 मुख्य प्रकार आहेत आयसोमेरिझमचे, एक स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आणि दुसरं स्टिरिओ आयसोमेरिझम. तर याच्यामध्ये स्ट्रक्चरल आयसोमेरिझमला आपण काय म्हणू शकतो, टू ऑर मोर कंपाऊंड हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला आर नोन ॲज स्ट्रक्चरल आयसोमर्स ऑफ इच अदर अँड दी फेनॉमिनॉन इज नोन ॲज स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. तर याचे आपण वेगवेगळे प्रकार पाडलेले होते, म्हणजे चेन आयसोमेरिझम, नंतर पोझिशनल आयसोमेरिझम, नंतर फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम, नंतर टाटोमेरिझम, नंतर अजून कोणतं मेटामेरिझम. म्हणजे असे वेगवेगळे हे स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचे 5 प्रकार आहेत. आता याच्यामधले हे हॅलोजन डेरिव्हेटिव्हमधले जे मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहेत, आपल्याला डिटेल स्टडी कोणाची करायची आहे, मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन अँड अरिन असं आपण म्हणू शकतो, म्हणजे RX आणि ARX. हे हॅलो अरिन्स आहेत आणि हे हॅलो अल्केन्स आहेत. म्हणजे हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये आपल्याला डिटेल स्टडी या हॅलो अल्केन आणि हॅलो अरिन्सची करायची. तर या हॅलो अल्केनमध्ये चेन आयसोमेरिझम नंतर पोझिशनल आयसोमेरिझम ही 2 प्रकारचे आयसोमेरिझम आहे. म्हणजे चेनमध्ये कोणतं, तर आपण हे असा 4 कार्बनचा समजा ब्युटिल क्लोराईड घेतला, की ज्याला आपण N ब्युटिल क्लोराईड म्हणू शकतो. असा हे अशा टाईपचं. आता याच्यातलंच कार्बन स्केलेटन थोडीशी अशी झाली, 4 कार्बनचीच आहे आणि इथं Cl आहे. तर आता या दोघांमध्ये फरक काय, दोघांमध्ये सिमिलॅरिटी काय, तर बोथ हॅव सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, दॅट इज C4H9
Cl हा त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे दोघांचाही, पण एकामध्ये स्ट्रेट चेन आहे कार्बनची आणि दुसऱ्यामध्ये ब्रँड चेन. सो धिस 1-chloro-butane अँड 1-chloro-2-methyl-propane आर चेन आयसोमर्स ऑफ इच अदर असं म्हणू शकतो. त्यानंतर अजून याच फॉर्म्युल्याचे 2 आयसोमर होतात, ते म्हणजे हे असा एक सेकंडरी ब्युटिल क्लोराईड आणि अजून एक टर्शरी ब्युटिल क्लोराईड. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यात पहिला प्रश्न, धिस मॉलिक्युलर फॉर्म्युला रिप्रेझेंट हाऊ मेनी स्ट्रक्चरल आयसोमर्स. तर आपण 4 म्हणू शकतो, आहे की नाही. डिफरंट कंपाऊंड रिप्रेझेंटेड बाय धिस मॉलिक्युलर फॉर्म्युला आर 4. धिस 1-chloro-butane, 1-chloro-2-methyl-propane, 2-chloro-butane, 2-chloro-2-methyl-propane are the different isomers, different compound represented by this molecular formula. आता यांना जर आपण नंबर दिले असे 1, 2, 3, 4, तर याच्यातला 1 आणि 2 काय तर चेन आयसोमर, 1 आणि 3 काय तर पोझिशनल आयसोमर, आहे की नाही. त्यानंतर 2 आणि 4 काय तर ते सुद्धा पोझिशनल आयसोमरच आहेत, कारण कार्बन स्केलेटन दोघांमधली सेम आहे, फक्त क्लोरीनची पोझिशन डिफरंट आहे. म्हणून आपल्याला काय म्हणायचं, ते स्ट्रक्चरल आयसोमेरिझममधले चेन आयसोमेरिझम आणि पोझिशनल आयसोमेरिझम हे अल्किल हलाइड एक्झिबिट करतात. त्यानंतर स्टिरिओ आयसोमेरिझम आपण कशाला म्हणतो, 2 or more compound having same molecular formula, same structural formula but different configuration. What is mean by configuration? Configuration is 3-dimensional arrangement. तर 2 or more compound having same molecular and structural formula but different 3-dimensional arrangement of the atoms, तशांना आपण स्टिरिओ आयसोमर्स अँड द फेनॉमेनॉन इज नोन ॲज स्टिरिओ आयसोमेरिझम. मग या स्टिरिओ आयसोमेरिझममध्ये वेगवेगळे कोणते येतात, तर एक जिओमेट्रिकल आयसोमेरिझम, की ते मोस्ट पॉप्युलर फॉर अल्किन्स आहे, सिस ट्रान्स आयसोमेरिझमसुद्धा म्हणतो. आणि दुसरं कोणतं आहे, ऑप्टिकल आयसोमेरिझम. आणि तिसरंसुद्धा एक आपण घेऊ शकतो, त्याला आपण कन्फॉर्मेशन्स म्हणतो. तर आपल्याला अल्किल हलाइडमधलं काय डिस्कस करायचं आहे, आपलं मेन हेडिंग काय वर आपल्या आजच्या व्हिडिओचं काय आपल्याला डिस्कस करायचं आहे, ऑप्टिकल आयसोमेरिझम इन हॅलोजन डेरिव्हेटिव्स. तर ऑप्टिकल आयसोमेरिझम हे स्टिरिओ आयसोमेरिझमचा एक प्रकार आहे. तर हे ऑप्टिकल आयसोमेरिझम शिकताना आपल्याला काही गोष्टी अगोदर माहीत करून घेणं गरजेचं आहे. तर आता याच्यामध्ये आपण आता हेडिंग ऑप्टिकल आयसोमेरिझम आपण घेतलेलं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला लाईटच्या बाबतीत एखाद्या सोर्स ऑफ लाईटमधून रेडिएशन असे बाहेर पडत असतील तर ते जे रेज आहेत ते काय होतात, ऑल दी पॉसिबल प्लेनमध्ये व्हायब्रेट होतात. तशा त्या लाईटला आपण काय म्हणायचं आहे, नॉन पोलराइज्ड लाईट म्हणायचं. याचं एक्झाम्पल कोणतं, ऑर्डिनरी लाईट किंवा मोनोक्रोमॅटिक लाईट इज ॲन एक्झाम्पल ऑफ नॉन पोलराइज्ड लाईट. असा हा नॉन पोलराइज्ड लाईट काय असतो, दी लाईट इन विच ऑल दी रेज व्हायब्रेट इन ऑल दी पॉसिबल प्लेन्स असं आपण म्हणू शकतो. तर अशा या लाईटला विशिष्ट अशा प्रिझममधून पास केलं तर तो जो प्रिझम आहे त्याला काय म्हटलेलं आहे, निकोल्स प्रिझम म्हटलेलं आहे. कोणता प्रिझम, निकोल्स प्रिझम. कशापासून बनलेला असतो, क्रिस्टलाइन कॅल्शियम कार्बोनेटपासून. त्याला आइसलँड स्पार म्हणतात किंवा कॅल्साइट क्रिस्टल म्हणतात, कॅल्साइट. अमॉर्फस फॉर्म जर कॅल्शियम कार्बोनेटचा असेल तर त्याला आपण चॉक म्हणतो, खडू. आणि हे क्रिस्टलाइन फॉर्मला कॅल्साइट म्हणतात. तर हा ऑर्डिनरी नॉन पोलराइज्ड लाईट या निकोल प्रिझममधून पास केल्यानंतर त्याच्यातून जो बाहेर पडतो तो लाईट काय होतो, फक्त एकाच प्लेनमध्ये व्हायब्रेट होतो.
आता या सगळ्या इथं डेफिनेशन आपल्याला विचारल्या जाऊ शकतात. हा आजचा आर्टिकल जो आहे नीट, CET, JEE थिअरी या सगळ्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे. तर आता या निकोल प्रिझममधून पास केल्यानंतर बाहेर पडलेला जो लाईट आहे तो एकाच प्लेनमध्ये व्हायब्रेट होतो. म्हणजे ऑल दी व्हायब्रेशन्स आर रिस्ट्रिक्टेड टू सिंगल प्लेन. सच टाईप ऑफ लाईट इज नोन ॲज प्लेन पोलराइज्ड लाईट म्हटली. काही गोष्टी आपल्याला ही अगोदर शिकून घ्यावं लागणार आहे. म्हणजे कोणकोणत्या डेफिनेशन झाल्या. एक नॉन पोलराइज्ड लाईट, की जी असा लाईट की ज्याचे रेज ऑल पॉसिबल प्लेनमध्ये व्हायब्रेट होतात. दुसरा निकोल प्रिझम, दी प्रिझम ऑप्टेंड बाय सिमेंटिंग टू स्पेशली कट कॅल्साइट क्रिस्टल बाय मीन्स ऑफ कॅनडा बाल्सम इज नोन ॲज निकोल प्रिझम. म्हणजे दोन कॅल्साइटचे क्रिस्टल नॅचरल गम कॅनडा बाल्समनं एकमेकांना चिटकवल्यानंतर जे प्रिझम तयार होईल त्याला निकोल प्रिझम म्हणतात. आणि तिसरी डेफिनेशन प्लेन पोलराइज्ड लाईट, दी लाईट हुज रेज व्हायब्रेट इन ओनली वन प्लेन ऑर इन सिंगल प्लेन इज नोन ॲज प्लेन पोलराइज्ड लाईट. आता आपल्याला ऑर्गॅनिक कंपाऊंडचं या प्लेन पोलराइज्ड लाईटचा वापर करून पहिल्यांदा दोन वेगवेगळ्या क्लासेसमध्ये त्यांचं कॅटेगरायझेशन करायला जमते. आता हा टोटल एक्सपेरिमेंट फिजिक्समधला आहे, त्याला आपण पोलॅरोमेट्रिक एक्सपेरिमेंट म्हणतो. तर आता इथं काय असते, ग्लास ट्यूब असते. काय असते, अशी ग्लास ट्यूब, की ज्या ग्लास ट्यूबचे लीड्स म्हणजे झाकणंसुद्धा कशाचे असतात, काचाचेच असतात. अशा ट्यूबला पोलॅरोमेट्रिक ट्यूब म्हणतात. कोणती, पोलॅरोमेट्रिक ट्यूब म्हणतात. तर या ठिकाणी आपण ऑर्गॅनिक कंपाऊंडचं सोल्युशन घ्यायचं. सुटेबल सॉल्वंटमध्ये त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडला डिझॉल्व करायचं आणि त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमधून हा प्लेन पोलराइज्ड लाईट पास करायचा. इथं अजून एक निकोल प्रिझम असतो पहा. दोन निकोल प्रिझम असतात. एक हा पहिल्या नंबरचा आणि हा दुसऱ्या नंबरचा. हा लाईट सोर्सेसच्या जवळचा हा लाईटचा सोर्स आहे, ऑर्डिनरी लाईटचा. त्याच्यात हा लाईट काय व्हायला, निकोल प्रिझममधून पास व्हायला ते बाकीचे रेडिएशन कट होतात, व्हायब्रेशन्स फक्त एका प्लेनमधलेच व्हायब्रेशन काय होतात याच्यातून ट्रान्समिट होतात. तर हे प्लेन पोलराइज्ड लाईट या ऑर्गॅनिक कंपाऊंडमधून पास केल्यानंतर तो प्लेन पोलराइज्ड लाईट या दुसऱ्या प्रिझममधून पास होऊन या ठिकाणी आपल्याला मधात बघण्यासाठी आयपीस असते. म्हणजे इथून आपण बघणार असं, आणि याला काय असते, असं स्केल असते पहा, अँगल 360 असं. तर इथून आपण समजा याच्यात असं बघायलो इकडं. तर काय होऊ शकते, या ट्यूबमध्ये असणारा जो ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे तो ऑर्गॅनिक कंपाऊंड या प्लेन पोलराइज्ड लाईटच्या प्लेनवर परिणाम करू शकतो किंवा परिणाम करू सुद्धा शकत नाही. म्हणजे परिणाम करतो म्हणजे काय, या ठिकाणी असा ऑर्गॅनिक कंपाऊंड असेल की जो या प्लेन पोलराइज्ड लाईटला आपण असं समजू की त्याचं व्हायब्रेशन असं आहे. आणि या ट्यूबमधून तो लाईट पास झाल्यानंतर जर त्याचं व्हायब्रेशन समजा असं झालेलं असेल, म्हणजे हे असं रोटेट झालं, किंवा त्याचं व्हायब्रेशन हे असं रोटेट झालं, म्हणजे हे असं, तर कोणीकडे नाही, म्हणजे क्लॉकवाईज डायरेक्शननं रोटेट हो का अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननं. या ठिकाणचा ऑर्गॅनिक कंपाऊंड जर या प्लेन पोलराइज्ड लाईटच्या प्लेनला रोटेट करत असेल आयदर इन क्लॉकवाईज ऑर इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, तर त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडला आपण काय म्हणायचं आहे,
ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड म्हणायचं आहे. आणि जर समजा ते रोटेट करत नसेल तर त्याला काय म्हणायचं आहे, ऑप्टिकली इनॅक्टिव्ह कंपाऊंड म्हणायचं आहे. बघा, म्हणजे प्लेन पोलराइज्ड लाईटच्या प्लेनला रोटेट केलं तर त्याला ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड, आणि नाही रोटेट केलं तर ऑप्टिकली इनॅक्टिव्ह कंपाऊंड. आता हे रोटेट केलं न रोटेट केलं कसं कळेल आपल्याला? आता इथून आलेला लाईट हा असा याच्यातून पास व्हायला आणि हा असा सरळ इकडं आपल्याला दिसू लागला, तर आपण काय म्हणणार, या ठिकाणच्या ऑर्गॅनिक कंपाऊंडनं या प्लेन पोलराइज्ड लाईटच्या प्लेनवर काहीही परिणाम केला नाही. म्हणजे इथला लाईट आपण ऑन केला आणि इथून बघताना जर आपल्याला ब्राईटनेस अशी दिसत असेल तर या ठिकाणचा कंपाऊंड या प्लेन पोलराइज्ड लाईटवर काहीही परिणाम करत नाही, म्हणून तो ऑर्गॅनिक कंपाऊंड कोणता असणार आहे, ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असेल. पण समजा या ठिकाणच्या ऑर्गॅनिक कंपाऊंडनं या प्लेन पोलराइज्ड लाईटला जर रोटेट केलं, मग ते कोणीकडे असो, म्हणजे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननं असो का क्लॉकवाईज डायरेक्शननं असो, तर तशा वेळेस काय होते, इकडं आपल्याला ब्राईटनेस दिसत नाही, म्हणजे डार्क दिसते याच्यातून. मग ब्राईटनेस येण्यासाठी हा जो प्रिझम आहे, हे दुसऱ्या नंबरचा, हा प्रिझम कसा आहे, रोटेटरी आहे किंवा मूव्हेबल आहे. त्याला आपण असं रोटेट करू शकतो. मग कोणीकडे रोटेट केल्यानंतर आपल्याला ब्राईटनेस दिसते, म्हणजे क्लॉकवाईजनं रोटेट केल्यावर किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननं रोटेट केल्यावर आपल्याला ब्राईटनेस दिसते. याच्यावर म्हणजे पहिल्यांदा आपण याच्यामध्ये डार्कनेस जर बघत असेल तर आपलं कन्क्लुजन काय असणार आहे, त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडनं त्या प्लेन पोलराइज्ड लाईटच्या प्लेनला रोटेट केलं म्हणजेच तो कंपाऊंड काय आहे, ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे. आणि मग रोटेट केल्यानंतर दोन प्रकारे रोटेट होऊ शकते, म्हणजे एकतर क्लॉकवाईज डायरेक्शननं किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननं. मग जर तो कंपाऊंड ऑप्टिकली ॲक्टिव्ह असेल तर तो परत काय असणार आहे, दोन प्रकारचा असणार आहे. मग ते दोन प्रकार कोणते होतील, ते प्लेन पोलराइज्ड लाईटच्या प्लेनला क्लॉकवाईज डायरेक्शननं जर रोटेट करत असेल तर त्या कंपाऊंडला आपण काय म्हणायचं आहे, डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाऊंड म्हणायचं, रोटेटरी कंपाऊंड. म्हणजेच ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंडचा एक प्रकार. दी ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड विच रोटेट दी प्लेन ऑफ प्लेन पोलराइज्ड लाईट इन क्लॉकवाईज डायरेक्शन ऑर इन राईट हँड साईड इज नोन ॲज डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाऊंड. आणि जर ते अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननं रोटेट करत असेल तर काय होणार आहे, त्याला LAEVO लिओ रोटेटरी कंपाऊंड. म्हणजे डेक्स्टर मीन्स राईट, राईट हँड साईडला रोटेट करणारा डेक्स्टर रोटेटरी कंपाऊंड, लेफ्ट हँड साईडला रोटेट करणारा लिओ म्हणजे लेफ्ट, लिओ रोटेटरी कंपाऊंड असं होऊ शकते. म्हणजे ऑप्टिकल ॲक्टिव्ह कंपाऊंडचे असे दोन प्रकार होऊ शकतात. आता ह्या सगळ्या गोष्टी काय झाल्या, एक्सपेरिमेंटली डिटरमाइन झालेल्या आहे. मग याचं थिओरॉटिकल एक्सप्लेनेशन काय असणार आहे, म्हणजे कोणते कंपाऊंड ऑप्टिकली ॲक्टिव्ह असतील, कोणते ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असतील, मग ऑप्टिकली ॲक्टिव्हमधले कोणते डेक्स्ट्रो रोटेटरी असतील, कोणते लिओ रोटेटरी असतील, याच्याबद्दलचा जेव्हा आपण विचार करू लागलो त्यावेळेस आपल्याला अजून डिटेलमध्ये जावं लागलं. पण ॲज पर अवर सिलेबस इज कन्सर्न आपण सध्यापर्यंत काय म्हणू शकतो, आपण किती डेफिनेशन बघितल्या, 7 डेफिनेशन बघितल्या. काय, नॉन पोलराइज्ड लाईट कशाला, दी लाईट whose rays vibrate in all the possible plane is known as non-polarized light. The prism obtained by cementing म्हणजे जोडणे, cementing two specially cut calcite crystal by means of Canada balsam is known as Nicol prism. Plane polarized light काय, the light in which all the rays vibrate in one plane in single plane is known as plane polarized light. आणि मग या प्लेन पोलराइज्ड लाईटला रोटेट करणारे जे कंपाऊंड आहेत
ते काय असतील, ऑप्टिकली ॲक्टिव्ह असतील. आणि रोटेट न करणारे जे आहेत ते काय असतील, ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असतील. आणि त्या प्लेनला रोटेट करायचं म्हणजे एकतर क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज. मग त्या प्लेन पोलराइज लाईटच्या प्लेनला राईट साईडला रोटेट करणाऱ्याला काय म्हणायचं, डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाऊंड. आणि लेफ्ट साईडला रोटेट करणाऱ्याला काय म्हणायचं, लिओ रोटेटरी कंपाऊंड. मग आता याच्यामध्ये असे कोणते कंपाऊंड आहेत की जे ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहेत, तर काय लक्षात आलेलं आहे की जे ऑर्गॅनिक कंपाऊंड सिमेट्रिक नाहीत. सिमेट्रिक नाहीत म्हणजेच कसे आहेत म्हटलं तर काय म्हणू शकतो, जे ऑर्गॅनिक कंपाऊंड असिमेट्रिक आहेत. असिमेट्रिक म्हणजे सिमेट्रिक कशाला म्हणू शकतो, ज्याचे दोन सारखे भाग होतात. आता हे सर्कल असेल तर याचे दोन सारखे भाग होतात, है की नाही. पण ज्याचे दोन सारखे भाग होत नाहीत, जसे की आपलं हँड आहे किंवा कार आहे किंवा आपली चप्पल आहे किंवा आपला हात आहे, याचे दोन सारखे भाग होत नाहीत. म्हणजे हातामध्ये एक छोटं बोट आहे, त्याला लागून थोडंसं एक मोठं बोट आहे, त्याला लागून अजून मोठं बोट आहे, त्याला लागून अजून थोडंसं छोटं बोट, आणि मग नंतर इकडं काय असा हा अंगठा आहे की. तर याचे असे दोन सारखे भाग होत नाहीत. पहा असं आपण याचे जर असे दोन भाग करू लागलो, असे इथून, तर ते दोन भाग होत नाहीत. एकीकडे हे करंगळी वगैरे येते आणि दुसऱ्या भागामध्ये काय येते, हे अंगठा येते. म्हणून हा आपला हात जो आहे त्याचे दोन सारखे भाग होऊ शकत नाही. म्हणजेच हा कसा आहे म्हणू शकतो आपण, सिमेट्रिक नाही. सिमेट्रिक नाही त्याला असिमेट्रिक म्हणायचं किंवा डिसिमेट्रिक म्हणायचं किंवा कायरल म्हणायचं. मग आता ही जी असिमेट्री, डिसिमेट्री किंवा कायरॅलिटी ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये केव्हा येते, तर ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये केव्हा येणार आहे, जर त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये कायरल कार्बन असेल तर. कोणता कार्बन, कायरल कार्बन. मग आता हे कायरल कार्बन कशाला म्हणायचं, तर असा कार्बन की जो चार वेगवेगळ्या आटमला किंवा ग्रुपला अटॅच झालेला आहे, तशा कार्बनला आपण काय म्हणायचं, कायरल कार्बन म्हणायचं किंवा असिमेट्रिक कार्बन म्हणायचं किंवा डिसिमेट्रिक कार्बन. म्हणजे आता हा स्टारनं दर्शवलेला कार्बन कायरल आहे. हा कायरल केव्हा होऊ शकते, वेअर ए इज नॉट इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी इज नॉट इक्वल टू डी, हे कोणतेच एकमेकांसारखे नाहीत, तेव्हाच हा कंपाऊंड कसा होणार आहे, असिमेट्रिक किंवा डिसिमेट्रिक किंवा कायरल कंपाऊंड. आणि मग कशामुळं झाला, तर तो या कायरल कार्बनमुळं किंवा असिमेट्रिक कार्बनमुळं किंवा डिसिमेट्रिक कार्बनमुळं. मग आता आपल्या महत्त्वाचं काय, व्हॉट इज कायरल कार्बन. मग आपण काय म्हणणार, दी कार्बन आटम अटॅच्ड टू 4 डिफरंट atoms or groups is known as chiral carbon. काय व्हायला बा, अतिशय महत्त्वाचं आहे. दी कार्बन atom attached to 4 different atoms or groups is known as chiral carbon or asymmetric carbon or disymmetric carbon. मग आता आपल्याला वेगवेगळ्या कंपाऊंडचे फॉर्म्युले दिले, तर त्याच्यातला कोणता कंपाऊंड हा ऑप्टिकली ॲक्टिव्ह असेल, कोणता कंपाऊंड ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असेल, हे सहज सांगायला जमते. ज्याच्यामध्ये कायरल कार्बन आहे तो असिमेट्रिक किंवा डिसिमेट्रिक असणार आहे, आणि तो असिमेट्रिक डिसिमेट्रिक कंपाऊंड काय असणार आहे, ऑप्टिकली ॲक्टिव्ह असणार आहे. म्हणजे आता आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्हकडे येऊ,
आपण हे C4H9Cl किंवा पहिलेपासून आपण पहिला अल्किल हलाइड घेतला मिथिल क्लोराईड, दुसरा घेतला इथिल ब्रोमाइड, तिसरा घेतला हे असा एन प्रोपिल क्लोराईड, याचा अजून एक आयसोमर होतो C3CH हे असा सेकंडरी प्रोपिल क्लोराईड. नंतर हा 4 कार्बनचा, याचे 4 वेगवेगळे होतात. कोणता? एक एन ब्युटिल क्लोराईड, दुसरा सेकंडरी ब्युटिल क्लोराईड, तिसरा आयसोब्युटिल क्लोराईड, चौथा टर्शरी ब्युटिल क्लोराईड, याचा. आता हे वेगवेगळे अल्किल हलाइड लिहिले. आता आपल्याला या एवढ्या कंपाऊंडमध्ये कायरल कार्बन कुठं दिसते का ते बघायचं आहे. कायरल कार्बन म्हणजे काय? त्या कार्बनला म्हणजे प्रत्येक कार्बनचे 4 ग्रुप बघायचे आणि ते 4 ग्रुप ही कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे. तर आता या पहिल्याकडे आलो तर याच्यामध्ये 3 हायड्रोजन आहेत आणि 1 क्लोरीन आहेत, म्हणजे असे 4 या कार्बनला अटॅच आहे. तर हे 3 सारखे आहेत, म्हणजे याच्यामध्ये कायरल कार्बन नाही. याच्यामध्ये या कार्बनला हे 3 हायड्रोजन सारखे आहेत, या कार्बनला हे 2 हायड्रोजन सारखे आहेत, म्हणजे याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय म्हणायचं जमते? कायरल कार्बन नाही म्हणायचं जमते. इथे हे 3 सारखे आहेत, म्हणजे हा पण कायरल होणार नाही, हा पण कायरल होणार नाही, हा पण कायरल होणार नाही, म्हणजे हा सुद्धा कंपाऊंड असिमेट्रिक किंवा डिसिमेट्रिक किंवा कायरल कंपाऊंड नाही, कारण याच्यामध्ये कायरल कार्बन नाही. आता याच्याकडे येऊ. याला हे 3 हायड्रोजन सारखे आहेत म्हणून हा होणार नाही. याला 3 हायड्रोजन सारखे आहेत, याला होणार नाही. मग या कार्बनचे 4 ग्रुप कोणते? तर एक हा आहे, दुसरा हा आहे, तिसरा हा आहे, चौथा हा आहे. तर हे CH3 आणि हे CH3 सारखे आहेत, म्हणजे हा सुद्धा कार्बन कायरल होणार नाही. म्हणजे मिथिल क्लोराईड, इथिल ब्रोमाइड, एन प्रोपिल क्लोराईड, सेकंडरी प्रोपिल क्लोराईड हे कंपाऊंड सिमेट्रिक आहेत असं आपल्याला म्हणायचं जमते, किंवा ते असिमेट्रिक नाहीत किंवा डिसिमेट्रिक नाहीत किंवा कायरल नाहीत. का नाहीत? तर दे डज नॉट कंटेन कायरल कार्बन, आहे की नाही. मग आता आपण पुढच्याकडे येऊ. या हा कोणता आहे? आयसोब्युटिल क्लोराईड आहे. तर इथं 3 हायड्रोजन आहेत, इथं 3 हायड्रोजन आहेत, म्हणजे हे दोन्ही कार्बन कायरल होणार नाहीत. इथं 2 हायड्रोजन आहेत, ते होणार नाही. आपण या CH कडे आलो तर याला हे 2 सारखे आहेत मिथिल, म्हणून हा सुद्धा होणार नाही, म्हणजे हा सुद्धा कंपाऊंड कायरल नाही. मग याच्याकडे आलो आपण टर्शरी ब्युटिलकडे, तर इथं हे 3 CH3, म्हणजे हे होणार नाही कायरल कार्बन, हे होणार नाही, हे होणार नाही आणि हा पण होणार नाही, म्हणजे हा कंपाऊंड सुद्धा कायरल नाही. म्हणजे हा कंपाऊंड सिमेट्रिकल आहे, असिमेट्रिक नाही किंवा डिसिमेट्रिक नाही किंवा कायरल नाही. मग आता याच्याकडे एन ब्युटिल क्लोराईडकडे. याला 2 हे 3 हायड्रोजन सारखे आहेत. आपल्याला 4ही ग्रुप वेगवेगळे पाहिजे. इथे 2 सारखे आहेत, इथे 2 सारखे आहेत, इथे 2 सारखे आहेत, म्हणजे हा सुद्धा कायरल कंपाऊंड नाही. मग आता या सेकंडरी ब्युटिलकडे आलो तर याच्यामध्ये हा कार्बन कायरल नाही, कारण 3 हायड्रोजन आहेत. हा पण कायरल नाही, 2 हायड्रोजन आहेत. हा पण कायरल नाही, त्याला 3 हायड्रोजन आहेत. आता व्हॉट अबाउट धिस कार्बन? तर याचे 4 ग्रुप कोणते म्हटलं तर एक Cl झाला, दुसरा H झाला, तिसरा CH3 झाला आणि चौथा कोणता झाला? हा CH2CH3 झाला. म्हणजेच या कंपाऊंडमध्ये म्हणजे सेकंडरी ब्युटिल क्लोराईड किंवा 2 क्लोरोब्युटेनमध्ये कायरल कार्बन आहे असं आपण म्हणू शकतो, की ज्या कार्बनला आपण स्टारनं दाखवलं. व्हाय धिस कार्बन इज कायरल? बिकॉज अकॉर्डिंग टू डेफिनेशन इट इज अटॅच टू 4 डिफरंट ॲटम्स ऑर ग्रुप्स. म्हणून हा कार्बन कायरल कार्बन याच्यामध्ये असल्यामुळं
हा कंपाऊंड हा 2-क्लोरोब्युटेन सिमेट्रिक असणार नाही. म्हणजेच कसं असेल तर डिसिमेट्रिक असेल किंवा असिमेट्रिक असेल किंवा कायरल कंपाऊंड असेल. आणि ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी कोणते कंपाऊंड दाखवतात तर ज्या कंपाऊंडमध्ये कायरल कार्बन आहे किंवा जे कंपाऊंड सिमेट्रिक नाहीत. सो वी कॅन से दॅट 2-क्लोरोब्युटेन कंटेन chiral carbon. So 2-chlorobutane is not symmetric compound, means 2-chlorobutane is asymmetric compound or disymmetric compound or chiral compound. Hence 2-chlorobutane can exhibit optical activity. Optical activity. आता हे ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे काय म्हटलं तर ही नवी डेफिनेशन होईल. काय the organic compound which rotate किंवा the tendency of an organic compound to rotate the plane polarized light either in clockwise or in anti-clockwise direction is known as optical activity. म्हणजे त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणालो ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी म्हणालो आणि त्या कंपाऊंडला आपण काय म्हणालो ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड. म्हणजे आपण इथं जे कंपाऊंड लिहिला होता कोणता हे ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड. म्हणजे ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड कोणाला म्हणू जी ऑर्गॅनिक कंपाऊंड विच कॅन रोटेट दी प्लेन पोलराइज लाईट आयदर इन क्लॉकवाईज ऑर इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन इज नोन ॲज ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड. आणि या ऑप्टिकल ॲक्टिव्ह कंपाऊंडची प्रॉपर्टी की ज्या प्रॉपर्टीच्या जोरावर तो त्या प्लेन पोलराइज लाईटला आयदर क्लॉकवाईज ऑर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला रोटेट करते त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणायचं म्हटलं तर ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी असं आपण म्हणू शकतो. म्हणजे व्हॉट इज मीन बाय ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी प्रॉपर्टी ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड टू रोटेट दी प्लेन पोलराइज लाईट आयदर इन क्लॉकवाईज ऑर इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन इज नोन ॲज ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. मग आता 2-क्लोरोब्युटेन हा ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड असेल म्हणजेच याचे 2 सॅम्पल मिळतील. एक काय करेल त्या प्लेन पोलराइज लाईटच्या प्लेनला राईट साईडला रोटेट करेल त्याला मग आपण काय म्हणू D2-क्लोरोब्युटेन आणि दुसरा L2-क्लोरोब्युटेन. म्हणजे डेक्स्ट्रो रोटेटरी आणि लिओ रोटेटरी ऑप्टिकल आयसोमरचं आपल्याला जर एक्झाम्पल द्यायचं असेल तर हे 2-क्लोरोब्युटेनचे 2 फॉर्म असतील. आता हे 2-क्लोरोब्युटेन सिमेट्रिक नाही म्हणजेच असिमेट्रिक आहे तर त्याच्यासाठी स्ट्रक्चर कसं दाखवायचं तर त्याच्यासाठी स्ट्रक्चर आपल्याला असं दाखवायला जमते म्हणजे 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर. म्हणजे हे असा CS3 लिहिला म्हणजे हा पहिला. नंतर हा त्याचा Cl लिहिला आणि हे असा हायड्रोजन लिहिला आणि हे असा हे CS3 CS2 ला आपण C2H5 लिहिलं. तर हे 3 डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन ऑफ ए मॉलिक्यूल असं आपण म्हणू शकतो. हे जे क्लिअर लाईन आहेत ते या प्लेन ऑफ पेपरमध्ये आहेत किंवा प्लेन या बोर्डवर आहेत म्हणू शकतो आणि हे असं डॉटेड वेजेस जे आहेत ते या बोर्डच्या खाली गेलं समजायचं आणि हे जे असं सॉलिड दिसते हे असं पूर्ण हे जे आहे ते या प्लेनच्या वर आलेलं. म्हणजे फॉर्म्युला लिहिला 2 डायमेन्शनली बट वी आर रीडिंग इट 3 डायमेन्शनली. म्हणजे याला 3 डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन ऑफ दी मॉलिक्यूल म्हणू शकतो. मग आता याचा जर आपण मिरर इमेज घेतला इथं मिरर ठेवला असा आरसा ठेवला असा तर आता स्ट्रक्चर कसं दिसेल त्याचं तर हे Cl इथं दिसेल हा CS3 इथं दिसेल आणि हा हायड्रोजन इथं दिसेल आणि हा जो आहे तो C2H5 इथं दिसेल. आता हे 2 जे 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहेत ते आपण एकमेकांवर ठेवण्याचा प्रयत्न केला तर ते एकमेकांवर बसणारच नाही. म्हणजे
आपण याला असं सरळ उचलून असं याच्यावर ठेवण्याचा प्रयत्न केला तर काय होईल, याच्यातला Cl कुठं आहे, असा राईट साईडला आहे, तर याच्यातला Cl कुठं आहे, लेफ्ट साईडला आहे की नाही. म्हणून दीज आर दी 2 3-dimensional अरेंजमेंट ऑफ दी कंपाऊंड हॅव्हिंग वन स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे की नाही. म्हणजे या 2-chlorobuteneचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C4H9Cl झाला आहे की नाही. म्हणजे आता हे जे दोन कंपाऊंड आहेत यांच्या बाबतीत काय म्हणू शकतो, या दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, स्ट्रक्चरल फॉर्म्युला सुद्धा सेम आहे, पण 3-dimensional अरेंजमेंट कशी आहे, वेगवेगळी आहे. आणि यांची ॲक्शन ऑन प्लेन ऑफ प्लेन पोलराइज्ड लाईट सुद्धा कशी असणार आहे, वेगळी असणार आहे. समजा हा कंपाऊंड त्या प्लेन पोलराइज्ड लाईटच्या प्लेनला राईट साईडला रोटेट करत असेल, क्लॉकवाईज डायरेक्शननं रोटेट करत असेल, तर हा काय करेल, लेफ्ट साईडला रोटेट करेल किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. म्हणजे हा वरचा कोणता होता, 2-chlorobutane होता, पण आता हा असा 2-chlorobutane की जो प्लेन पोलराइज्ड लाईटच्या प्लेनला क्लॉकवाईज डायरेक्शनला रोटेट करणारा, म्हणजेच तो डेक्स्ट्रो आयसोमर. मग त्याला आपण डी किंवा ब्रॅकेटमध्ये +2-chlorobutane म्हणायचं. आणि याला की जो लेफ्ट साईडला रोटेट करणार आहे तो लिव्हो रोटेटरी आयसोमर, मग त्याला L किंवा ब्रॅकेटमध्ये -2-chlorobutane म्हणायचं. म्हणजे अगोदर आपल्याला 2-chlorobuteneच माहीत होता, पण या प्लेन पोलराइज्ड लाईटच्या ॲक्शनवरून आपल्याला त्याचे दोन प्रकार पाडायला जमले. एक त्या प्लेन ऑफ प्लेन पोलराइज्ड लाईटला राईटला रोटेट करणारा, दुसरा लेफ्टला रोटेट करणारा. म्हणून आपल्याला या D2-chlorobutane आणि L2-chlorobuteneला एकमेकांचे आयसोमर्स आहेत असं म्हणायला जमते. पण कोणते आयसोमर आहेत म्हटलं तर आपण त्यांना काय म्हणू शकतो, दे आर ऑप्टिकल आयसोमर्स ऑफ इच अदर. म्हणजे आता आपल्याला ऑप्टिकल आयसोमेरिझमची डेफिनेशन बघायची. ऑप्टिकल आयसोमेरिझम काय म्हणणार याच्यामध्ये आपण, 2 or more organic compound having same molecular formula, same structural formula but different 3-dimensional arrangement are known as optical isomers of each other and the phenomenon is known as optical isomerism. बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्टिकल आयसोमेरिझमची डेफिनेशन काय होणार आहे, 2 or more organic compounds having same molecular and structural फॉर्म्युला. दोन्ही फॉर्म्युले कसे आहेत, सारखे आहेत. कोणते, मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि स्ट्रक्चरल फॉर्म्युला कसा आहे, सेम आहे, बट डिफरंट 3-dimensional अरेंजमेंट. 3-dimensional अरेंजमेंटलाच काय म्हणायचं ते कॉन्फिगरेशन. हे 3-dimensional अरेंजमेंट आहे, हे आणि हे, तर दोघांची 3-dimensional अरेंजमेंट आहे. म्हणजेच या सेंट्रल कार्बनच्या भोवती या 4 ग्रुपची अरेंजमेंट कशी आहे, वेगळी आहे. मग स्पेसमधल्या अरेंजमेंटला आपण कॉन्फिगरेशन म्हणतो. आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन माहीत आहे, न्यूक्लियसच्या भोवती स्पेसमध्ये इलेक्ट्रॉनची मांडणी कशी आहे त्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणतो. या ठिकाणी या कार्बनच्या भोवती या 4 वेगवेगळ्या ग्रुपची मांडणी कशी आहे त्याला आपण कॉन्फिगरेशन म्हणू शकतो. मग या दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम आहे. मग याच्यात बदल कशात आहे तर त्यांच्या 3-dimensional अरेंजमेंटमध्ये, म्हणजेच कशामध्ये तर कॉन्फिगरेशनमध्ये म्हणू शकतो. आणि या कॉन्फिगरेशनमधला बदल कोण ओळखते तर प्लेन पोलराइज्ड लाईट ओळखतो. म्हणजेच 2 or more organic compound having same molecular and structural formula but different configuration
and different action on plane polarized light are known as optical isomers of each other, and the phenomenon is known as optical आयसोमेरिझम. तर ही ऑप्टिकल आयसोमेरिझमची डेफिनेशन झाली. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये म्हणजेच आपल्याला हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा विचार करायचा झाला तर ज्याच्यामध्ये कायरल कार्बन आहे तो कंपाऊंड काय करणार आहे, ऑप्टिकल आयसोमेरिझम दाखवणार आहे. म्हणजेच ब्युटिल क्लोराईडमधले आपण जर 4 ब्युटिल क्लोराईडचा विचार केला तर कोणता ऑप्टिकल आयसोमेरिझम दाखवेल म्हटलं तर इथं बघा, हा एक आहे, कोणता आहे, आयसोब्युटिल क्लोराईड आहे. हा दुसरा आहे टर्शरी ब्युटिल क्लोराईड आहे. हा तिसरा आहे एन ब्युटिल क्लोराईड आहे आणि हा चौथा आहे सेकंडरी ब्युटिल क्लोराईड आहे. मग या 4 ब्युटिल क्लोराईडमधला कोणता ऑप्टिकल आयसोमेरिझम दाखवेल, हा दाखवेल की जो कोणता आहे 2-क्लोरोब्युटेन. मग आता याच्यामध्ये किती असिमेट्रिक कार्बन आहेत, एकच असिमेट्रिक कार्बन आहे किंवा कायरल कार्बन. मग याच्यामध्ये नंबर ऑफ कायरल कार्बन अँड पॉसिबल ऑप्टिकल आयसोमेरिझमसाठी एक फॉर्म्युला दिलेला आहे, A=2n. हे एक आहे नंबर ऑफ पॉसिबल ऑप्टिकल आयसोमर आणि n काय, कायरल कार्बनची संख्या. मग 2-क्लोरोब्युटेनमध्ये एकच कायरल कार्बन आहे म्हणजे ऑप्टिकल आयसोमरची संख्या 2^1 म्हणजेच किती होईल, 2 होईल. मग ते 2 आयसोमर कोणते असतील तर दे आर नथिंग बट दी नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज स्ट्रक्चर्स ऑफ इच अदर. हे एकमेकांवर न बसणाऱ्या आरशातील प्रतिमा असतील. मग त्याच्यातला एक कंपाऊंड त्या लाईटच्या प्लेनला काय राईटला रोटेट करते त्याला आपण डेक्स्ट्रो रोटेटरी म्हणतो आणि जो लेफ्टला रोटेट करतो त्याला लिओ रोटेटरी म्हणतो. म्हणजे अशा पद्धतीनं आपण या वेगवेगळ्या डेफिनेशन याच्या डिस्कस केलेल्या आहेत. अजून काही डेफिनेशन आहेत ते आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघून थांबूत. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, टेक्स्टबुकमधून हा टॉपिक लाईन टू लाईन रीड करा आणि काही डाऊट असेल तर मला विचारा. आपण थांबूत या ठिकाणी. थँक्यू.